तुम्ही रिक्षा चालवताय बरोबर, तुम्ही मराठी शिकले की नाही? हा, अरे तुमच्यावर आता कारवाई करणार आहेत प्रताप सरनाईक, तुम्हाला माहित आहे की नाही? मग मराठी बोलता तुम्ही? नाही म्हणजे हिंदीत का तुम्ही बोलताय? मराठी काय येतं तुम्हाला? बोलू का कोण? काय येतं बोलायला? मराठीचा लायसन कधीच आहे तुमचा? 25 वर्ष लायसन जुनं आहे आणि ह्यानं अजून ही मुदत जी संपली आहे ती मुदत फक्त अशीच बोलायची आहे. नाही येत ना मराठी? नाही येत ना मराठी. हे असे मुजोर रिक्षावाले आहेत. ते मंत्री प्रताप सरनाईक यांची ही विधानसभा क्षेत्र आहे. जसे आपण बघतो ना मेणबत्तीच्या खाली अंधार असतो, तर प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये ते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री असतील, परंतु त्यांच्या इथेच अद्याप रिक्षावाल्यांना मराठी येत नाहीये. आपण आधी जसं पिक्चर मध्ये बघायचो तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसेच आमचे परिवहन मंत्री मराठी सक्तीचा आदेश काढतायत, पण अजून काय फायनल तारीख येत नाही. मंत्री साहेब, ही तुम्हाला आम्ही गीता, भगवद्गीता भेट देतोय तुमच्या कार्यालयामध्ये. गीतेवर हात ठेवा आणि बोला, आता मी नक्की कारवाई करीन, मराठी अस्मिता जपीन. इथे आम्ही आज तुमच्या विधानसभा क्षेत्र म्हणजे नवघर नाका येथे उपलब्ध आहोत. आम्ही सगळे इथे तुमच्याच मतदारसंघामध्ये रिक्षा चालकांना मराठी येत नाही. मग तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात, तुम्ही कारवाई कशी कराल? काही वेळातच श्री भगवद्गीता तुमच्या कार्यालयात पोहोचणार आहे. आम्ही मराठी अस्मिता जपणारा आमचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही तुम्हाला आव्हान देतो की आता तुम्ही कारवाई करून दाखवायची, नाहीतर आम्ही हेच समजू तुम्ही ज्याप्रमाणे टोल नाका खसकावला 50 मीटर वरती, तेच. तर निवेदन देतो, याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही हात जोडून आम्ही बोलत नाही. एक संधी देतोय आपणास, आपण तात्काळ कारवाई सुरू करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक करेल. परवापासून आरटीओ डिपार्टमेंट जे लोक, जे ड्रायव्हर, ओला असू द्या, उबर असू द्या, टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, त्यांना जर जुजबी मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणार. अभियानाची सांगता झाली, परत ते अभियान सुरू ठेवावं म्हणून जर कोणी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आरटीओचे नियम पायदळीत उडवत असेल तर ते चालणार नाही. आरटीओ मध्ये 12 ऑगस्ट 2026 चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार प्रत्येकावर कारवाई केली जाईल. जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान नाही आलं तर 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर तो मराठी शिकू शकला नाही तर त्याला त्याचं लायसन 3 महिन्याकरता निलंबित करण्यात येईल. 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचं लायसन्स कायमचं रद्द करण्यात येईल. आणि तरी सुद्धा तो मराठी शिकला नाही तर तो परमिट जेव्हा रिन्यू करायला आमच्याकडे येईल तेव्हा त्याचं परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. त्यामुळे कुणीही हे समजू नये की आम्ही मराठी शिकलो, प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आम्हाला मराठी आलं. आज राज्यामध्ये जवळजवळ 9 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा, टॅक्सी चालवणारे ड्रायव्हर्स आहेत. त्यापैकी मराठी काही असतील, बहुतांश 20 ते 30% हे मराठी सुद्धा असतील, परंतु उर्वरित हे अमराठी आहेत. त्यामुळे त्यांनी मराठी शिकणं गरजेचं आहे. अभियान चालू ठेवण्याच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांची पूर्णतः अंमलबजावणी केली जाईल, परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेत राहून आम्हाला कारवाई ही करावीच नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. टोल फ्री नंबर काय नागरिकांनी, प्रवाशांनी संपर्क कसा करायचा? नाही, संपर्क करायची गरजच नाही. आम्ही आता कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने जबाबदारी स्वीकारलेली आहे. आज आता विचार करा, 105 दिवसांपैकी 40 ते 50 दिवसात 1,65,600 जे अमराठी चालक आहेत त्यांनी मराठीचं प्रशिक्षण घेतलं ना. त्यामुळे बाकी सगळ्या ज्या युनियनच्या नेत्यांनी स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला होता त्यांना चपराक त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मारलेले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मराठी गरजेची आहे. मराठी तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येणार. प्रश्न तुझा आहे की आता तुम्ही कारवाई केली जाईल, जर एखाद्या प्रवाशासोबत असा प्रसंग घडला
तर त्याने तक्रार कुठे करावी, कशी करावी, काय? नाही, शेवटी तक्रारी निवारण करायची जबाबदारी नाही. आम्ही अभियान 19 तारखेला मंत्रालयामध्ये आरटीओच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे. बैठकीमध्ये आम्ही 1 महिन्याचं किमान एक आढावा घेऊ. 1 महिन्यामध्ये आमचे आरटीओचे अधिकारी रिक्षा चालकांशी, टॅक्सी चालकांशी संवाद साधतील. त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्यानंतर सुद्धा ते जर मराठी बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. परंतु जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर त्यांच्यावर कारवाई जी नियमानुसार आहे 12 ऑगस्ट 2026चा जो आरटीओचा नियम आहे त्यानुसार कारवाई अटळ. ठाण्यात 3 स्थानिक भाजपचे आमदार आहेत. सगळ्यांना निमंत्रण होतं तरी ते येऊ शकले नाही. देखील निमंत्रण साळी आले नाहीत, मुख्यमंत्री आले नाहीत म्हणून त्यांनी मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती. त्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. प्रवासी तक्रार करू शकतात का? खरं म्हणजे समजा रिक्षा प्रवाशांनी तक्रारी करण्यापेक्षा रिक्षा आणि ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हरशी मराठीमध्ये संवाद साधला तर मला वाटतं तक्रार करायची गरज भासणार.